नमस्कार. लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, राघव पिंकीकडे जात पिंकीला म्हणतो, पिंकी, प्रेम नसेल तर जेवणातही चव उतरत नाही. तर पिंकी ही राघवकडे आश्चर्याने पाहू लागते. तर राघव पिंकीला म्हणतो, अहो तुम्ही किती काय करता, कांदे चिरण्यापासून त्याची भजी बनविण्यापर्यंत हे सगळं काही तुम्ही माझ्यासाठी केलं आहे. तेवढ्यातच तिथे मधू येते आणि तिच्या ग्लासमध्ये ते ड्रग्सचं सिरप टाकत असते. परंतु पिंकी मागे वळून पाहणार म्हणून राघव तिचा हात पकडत म्हणतो, पिंकी, अहो प्लीज तुम्ही किती माझ्यासाठी करता. नाही, आता मला तुमच्यासाठी काहीतरी करायचं आहे. मला मान्य आहे की माझी खूप चूक झाली आहे, परंतु प्लीज प्लीज तुम्ही आता ते सगळं विसरून जा. तोपर्यंत मधू पुन्हा एकदा पिंकीचा लक्ष नसतो त्या संधीचा फायदा घेत त्यामध्ये ड्रग्सचा सिरप टाकते आणि राघव इशाऱ्यानेच तिला तिथून निघून जायला सांगतो. पिंकीला मात्र यातलं काहीच माहीत नसतं. तर दुसरीकडे राघव पिंकीला म्हणतो, प्लीज मला खरंच माफ करा, मी माझ्या चुकीसाठी तुमची माफी मागत आहे, परंतु प्लीज माझं ऐकून घ्या. तर पिंकी म्हणते, काय झालं, तुम्ही असं का बोलत आहात. तर राघव म्हणतो की हो, खरंच माझी खूप मोठी चूक झाली आहे, मी तुम्हाला ओळखण्यात चूक केली आहे, परंतु प्लीज मी आता जे सांगेन ते करा. प्लीज तुम्ही खूप दमला असाल, तुम्ही अगोदर पाणी पिऊन घ्या. असं म्हणत राघव पिंकीला बसायला सांगतो आणि त्यानंतर ज्या ग्लासमध्ये ड्रग्सचं सिरप टाकलेलं असतं त्याच ग्लासमध्ये पिंकीला पाणी देतो आणि म्हणतो, हे पाणी तुम्ही घ्या. आणि नकळतपणे तो पिंकीच्या खांद्यावर हात ठेवतो. तर पिंकी ही राघवकडे पाहू लागते. तर राघव म्हणतो, सॉरी, आता खरंच माझ्या हातून लिमिट क्रॉस झाली, त्यासाठी खरंच मी तुमची माफी मागत आहे, परंतु जे काही झालं आहे ते तुम्ही विसरून जा. खरंच मला माझ्या चुकीची जाणीव झाली आहे. आणि असं म्हणत राघव पिंकीला म्हणतो, पण आता माझी खात्री झाली आहे की माझ्या हातून असं कधीही चूक होणार नाही. असं म्हणत राघव तिथून निघून जातो आणि पिंकीला म्हणतो, प्लीज हे पाणी पिऊन घ्या आणि थोडा वेळ शांत बसा. आता मात्र पिंकी ही मनाशीच म्हणू लागते की काहीतरी गडबड आहे आणि म्हणूनच हे सगळं काही पिंकीच्या लक्षात येतं. पिंकी म्हणते, डाल में काला नाही आहे, पुरी डाल ही काली है. आता मधू आणि राघवच्या प्लॅनप्रमाणे पिंकीने ते पाणी पिण्यासाठी घेतलेलं असतं. तर इकडे राघव आणि मधू पिंकी पाणी पित आहे की नाही हे लपूनच पाहत असतात. तर इकडे पिंकी ही कुठल्याही गोष्टीचा विचार न करता ते पाणी पिण्यासाठी घेते. आता ते पाहून मधू आणि राघवला खूप आनंद झालेला असतो. आता पिंकीने पाणी संपवलेलं असतं. तर आता मधू ही राघवला विचारते की राघव, आता पुढे काय करायचं आहे. तर राघव हा मधूला म्हणतो, थोडा वेळ थांब, कारण ह्या ड्रग्सच्या सिरपचा असर होण्यासाठी थोडा वेळ लागणारच आहे आणि त्यासाठी आपल्याला थोडा वेळ थांबावं लागेल, परंतु थोड्या वेळानंतर आपल्याला सगळं काही सत्य समजणार आहे. त्यामुळे मधू खूप खुश होते. तर इकडे पिंकीने पाणी संपवलेलं असतं. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, रुक्मिणी काकू रेश्माच्या रूममध्ये जातात, परंतु रेश्माचा काही लक्ष नसतो. रेश्मा ही कानात हेडफोन घालून मोबाईल वापरत असते. रुक्मिणी काकू रेश्माला विचारतात, रेश्मा, अगं स्वयंपाक बनवणार आहेस की उपवास करायचा आहे. परंतु रेश्माला मात्र रुक्मिणी काकू काय बोलत आहेत आणि रुक्मिणी काकू आल्या आहेत हेही माहीत नसतं. आता रेश्माही हसत असते म्हणून रुक्मिणी काकूंना राग येतो आणि रुक्मिणी काकू म्हणतात, अगं हसतेस का. परंतु रेश्माचा काही लक्षच नसतो. आता रुक्मिणी काकू रागानेच रेश्माच्या कानातील हेडफोन काढतात. आता मात्र रेश्मा भानावर येते आणि रुक्मिणी काकूंना विचारते, काकू हो काय झालं आहे. रुक्मिणी काकू रेश्माला म्हणतात, आळशीपणाचा एवॉर्ड जर असेल ना तर तो तूच पटकावशील. अगं राजश्री घरात नाही तर प्रत्येकाच्या जीवावर बेततं का स्वयंपाक बनवायचं. अगं जेव्हा ती बरी होती तेव्हा तीच बनवायची आणि ती स्वतःहून बोलवायलाही यायची, परंतु घरातील आता कोणाचाच कुठेच लक्ष नाहीये. हे सगळं राजश्री पाहत होती तेव्हा ठीक होतं, परंतु आता राजश्रीच्या आजारपणात तुम्हीही लक्ष देऊ शकत नाही का. आता रुक्मिणी काकूंना रेश्मा विचारते, काकू व नक्की काय झालं आहे. तर रुक्मिणी काकू म्हणतात, आग लागली आहे आग. आता रेश्मा विचारते, कुठे लागली आहे. रुक्मिणी काकू म्हणतात, पोटात लागली आहे. अगं रेश्मा, तुझा आगाऊपणा आणि तुझा आळशीपणा मी याआधी सहन करायची, कारण तेव्हा तू या घरची सून होतीस, परंतु आता सून नाहीस, फक्त आश्रित आहेस. आता हे ऐकल्यानंतर रेश्माला धक्काच बसतो. तर रुक्मिणी काकू रेश्माला म्हणतात, रेश्मा, या घरात जर राहायचं असेल तर काम करावं लागेल. आश्रितासारखं राहतेस एवढंही तुझ्या लक्षात येत नाही का. काकूंच्या बोलण्याचं रेश्माला खूप वाईट वाटतं. रेश्मा ही काकूंना म्हणते, काकू मला तुम्ही आश्रित असं का म्हणता, मी घरातील सर्व कामं करते. राजश्री काकू जेव्हा जेवण बनवायच्या किंवा घरातील कामं करायच्या तेव्हा मीही त्यांना मदत करायची. मी सून म्हणून या घरातील प्रत्येक कर्तव्य पार पाडते. रिषभने चूक करूनही मी इथेच राहत आहे आणि तरीसुद्धा तुम्ही मला आश्रित म्हणत आहात. रुक्मिणी काकू म्हणतात, मग काय म्हणू सांग ना. अगं तू त्या डिवोर्स पेपरवर सही केली आहेस ना, मग तू आता या घरची सून नाहीस. आणि एवढंच होतं तर त्या डिवोर्स पेपरवर सही करायची तुला गरजच नव्हती.
नव्हती. आता हे सगळं काही पिंकीने ऐकलेलं असतं. आता पिंकी म्हणू लागते, बरोबर बोलतायत रुक्मिणी काकू. अगं जर एवढंच होतं तर त्यावर सही करायची नव्हती. तेव्हा तुझी दातखिळी बसली होती का? अगं तू बोलायचं होतंस. तेव्हा तुझा संसार वाचवण्याचा तू स्वतः प्रयत्न करायला हवा होतास. अगं तेव्हा घरच्यांचा विचार करायला हवा होतास. तेव्हा तू घरच्यांचाही विचार केला नाहीस. आता रुक्मिणी काकू मात्र शांतच होतात. तर पिंकी ही रुक्मिणी काकूंना विचारते, काय रुक्मिणी काकू, असंच म्हणायचं होतं ना तुम्हाला? आता मात्र रुक्मिणी काकूंना पिंकीचा खूप राग येतो. त्या रागानेच पिंकीकडे पाहत असतात. तर त्यानंतर पिंकी ही रेश्माच्या बाजूला जाऊन उभी राहते आणि पिंकी ही रेश्माच्या आवाजात म्हणते, काकू एवढंच होतं तर तुम्ही मला थांबवायचं होतं ना, तुम्ही मला थांबवलं का नाही? अहो तुम्ही थांबवलं नाही. मला वाटलं की तुम्ही मला आपलं मानत नाही आणि जर तुम्ही आपलं मानलं असतं तर तुम्ही माझ्या बाजूने खंबीरपणे उभ्या राहिला असता. काय मग असंच म्हणायचं होतं ना रेश्मा तुला? रेश्मा मात्र शांतच होते. आता तेवढ्यातच राघवा मधूला म्हणू लागतो, अगं ही आता सगळं काही इथेच बोलणार आहे, कारण आता हिच्यावर त्या ड्रग्सचा इफेक्ट दिसायला लागला आहे. त्यामुळे ती इथेच काही बोलायच्या अगोदरच तू तिला बाहेर घेऊन ये. तर मधू म्हणते, ठीक आहे. आता मधू ही पिंकीला आवाज देत म्हणते, पिंकी माझं तुझ्याजवळ थोडं काम आहे, तू येतेस ना? तर पिंकी म्हणते, तुझं काम आहे ना, मग मी काय यायचं, हट, मी कुठेही येणार नाही. तर आता त्यानंतर मधू ही पिंकीला म्हणते, पिंकी अगं माझं खरंच खूप महत्त्वाचं काम आहे, 2 मिनिटाचं काम आहे, प्लीज चल ना माझ्यासोबत. तर पिंकी ही तिला नकार देत म्हणते, अगं तुझं तर 2 मिनिटाचंच काम आहे ना, मग आता इथे बोल. तेवढ्यातच तिला राघव दिसतो. आता पिंकी ही राघवला म्हणते, तुम्ही का चोरावानी बघत आहात? अहो तर तुम्ही तर पोलीस आहात ना, मग काय झालं, सिंगमसारखं समोर यायचं आणि बोलायचं काही बोलायचं असतं ते. अहो सामान्य माणसांचं संरक्षण करणं हे तर तुमचंच कर्तव्य आहे. आता पिंकीची बडबड चालू होते, परंतु राघव तिला काहीच प्रत्युत्तर करत नाही. तर मधू ही पुन्हा एकदा पिंकीला घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करत असते आणि पिंकीला म्हणते, पिंकी अगं खरंच प्लीज चल ना, माझं फक्त 2 मिनिटाचं काम आहे. तर पिंकी ही मधूला म्हणते, अगं पण इथे बोल ना, इथे बोलायला तुला काय प्रॉब्लेम आहे? तर त्यानंतर पिंकी ही रेश्माला विचारते, रेश्मा तुला काही प्रॉब्लेम आहे का? रुक्मिणी काकू तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का? तर आता रुक्मिणी काकू आणि रेश्मा काहीच बोलत नाही. तर पिंकी ही मधूला म्हणते, बघ ह्या दोघेही काहीच बोलत नाहीत, म्हणजे ह्या दोघींनाही काहीच प्रॉब्लेम नाही. त्यामुळे तुला जे काही बोलायचं असेल ते तू इथेच बोल. आता मात्र मी तुझ्यासोबत कुठेही येणार नाही. तर आता मधू ही पिंकीचा हात पकडते आणि पिंकीला म्हणते, नाही पिंकी मला खरंच तुझ्यासोबत महत्त्वाचं बोलायचं आहे आणि मी इथे नाही बोलू शकत, त्यामुळे प्लीज माझ्यासोबत चल. असं म्हणत मधू ही पिंकीचा हात पकडते आणि तिला खेचतच घेऊन जात असते. तर पिंकी ही मधूला म्हणते, मधू मक्की माझा हात सोड ना, परंतु मधू काही हात सोडायला तयार नसते. तर इकडे रुक्मिणी काकू रेश्माला म्हणतात, स्वयंपाक बनवायचा बघतेस काय, असं म्हणत त्या निघून जातात. रेश्माला खूप वाईट वाटतं. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, मधू ही पिंकीला खेचत घेऊन येत असते. पिंकी तिला म्हणू लागते, प्लीज मला सोड, परंतु मधू काही ऐकत नाही आणि तिला रूममध्ये घेऊन येते. तर पिंकी जोरातच तिला ढकलून देते. तेव्हा मधूचा हात कपाटाला आपटतो. तर त्यानंतर पिंकी ही मधूचा हात मागे फिरवत म्हणते, काय चाललंय तुझं, माझ्यावर दादागिरी करायची तुझी हिंमतच कशी झाली? तर मधू ही पिंकीला म्हणते, तू माझ्यावर दादागिरी करायची नाही. तर पिंकी ही मधूला म्हणते, तू माझ्यावर आवाज चढवायचा नाही, आवाज खाली. आता दोघांचेही वाद चालू होतात. तर पिंकी ही मधूला म्हणते, आता तुला दादागिरी नाही तर पिंकीगर करून दाखवू का? अगं किती वेळा सांगितलं हे मला हलक्यात घ्यायचं नाही. ज्याचं पिंकीशी वाकडं त्यांची मसनात लाकडं. तर मधू म्हणू लागते, आता मीच तुझी लाकडं मसनात घालणार आहे. आता हे ऐकून पिंकीला खूप राग येतो. पिंकी म्हणू लागते, काय कोणाला म्हणतेस तू? तेवढ्यातच तिथे राघव येतो आणि त्या दोघांनाही शांत करत म्हणतो, प्लीज भांडू नका. तर त्यानंतर राघव मधूला बाजूला करतो आणि मधूला म्हणतो, काय चाललंय हे, आपण काय करण्यासाठी इथे आलो आहोत? तर मधूच्या सगळं लक्षात येतं. मधू म्हणते, सॉरी राघव. आता राघवा पिंकीला विचारतो, पिंकी तू ओके आहेस ना? तर पिंकी काहीच बोलत नाही. तर राघवा पिंकीला म्हणतो की पिंकी मी तुला सोपा प्रश्न विचारतो, परंतु त्याचं मला खरं उत्तर हवं आहे. आता राघवा पिंकीला विचारतो, पिंकी तू कृष्णाला कशी ओळखतेस? आता पिंकी कृष्णाबद्दल काय उत्तर देणार हे आपल्याजवळ पुरावा हवा, यासाठी मधू सगळं काही रेकॉर्ड करून घेत असते. तर पिंकी मात्र काहीच बोलत नाही. तर राघवा पिंकीला विचारतो, पिंकी मी तुम्हाला प्रश्न विचारला आहे, प्लीज त्याचं खरं उत्तर हवं आहे मला. आता पिंकी ही रडण्याचं नाटक करते. तर राघवा मधूला विचारतो, मधू हे तू काय करत आहेस? तर मधू म्हणते की सगळं काही रेकॉर्ड करून घेत आहे, कारण आता पिंकी काय बोलत आहे त्याचा आपल्याजवळ पुरावा हवाच ना, आणि म्हणूनच हे सगळं काही मी करत आहे. आता मधू सगळं काही रेकॉर्ड करून घेत असते. तर राघवा पिंकीला म्हणतो, पिंकी मी तुम्हाला जे काही प्रश्न विचारणार त्याची मला खरी उत्तरं हवी आहेत. राघवा पिंकीला म्हणतो, पिंकी तू कृष्णाला कशी ओळखतेस? तुझी आणि तिची कधी, केव्हा आणि कुठे भेट झाली, प्लीज मला सांग. परंतु पिंकी काहीच बोलत नाही. तर राघवा पिंकीला म्हणतो, पिंकी अगं कृष्णाच तुझ्या
नवऱ्याला पळवून घेऊन गेली आहे ना, आणि हेच सांगून तू या घरामध्ये घुसली आहेस ना, मग त्याच कृष्णाबद्दल मला खरं सांग, मला सत्य जाणून घ्यायचं आहे. तर पिंकी ही राघवला म्हणते, कृष्णा? कोण कृष्णा? मी तर कोणालाही ओळखत नाही बाई. तर राघव म्हणतो, म्हणजे तुमचा नवरा जिच्याबरोबर पळून गेला आहे ती कृष्णा नाही का? म्हणजे तुम्ही हे सगळं काही खोटं बोलत होता का? आता हे ऐकल्यानंतर पिंकी ही रागानेच म्हणते, ओ तुम्ही हे काय बोलत आहात वाटेल ते, आणि माझ्या धान्यांबद्दल? आता माझ्या धान्यांबद्दल असं मी काही ऐकून घेणार नाही. तुम्ही माझ्या धान्यांबद्दल वाटेल ते बोला आणि मी ऐकून घेणार आहे का? अहो, माझ्या धान्यांचं फक्त माझ्यावर प्रेम आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, असं मला कुठल्याही कृष्णाने वगैरे सांगितलं नव्हतं. तर राघव विचारतो, मग तुम्हाला कोणी सांगितलं होतं? तर पिंकी पटकन बोलून जाते, सिंधूने करायला सांगितलं होतं. तेवढ्यातच पिंकी ही भानावर येते. आता राघव हा पिंकीला विचारतो, कोण? सिंधू? यामध्ये सिंधूचा काय प्रश्न? आणि सिंधूला तुम्ही ओळखता? आता मात्र पिंकी म्हणते, हो, मी आता सिंधूला ओळखते. आता हे सगळं काही तुम्हाला कळालंच आहे, तर आता मग लपवून काय उपयोग? परंतु इकडे मात्र मधूच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते. मधूला धक्काच बसलेला असतो. तर पिंकी म्हणू लागते की हो, हे सगळं नाटक करायला मला सिंधूनेच सांगितलं होतं. आता राघव हा पिंकीला विचारतो, मग माझी सिंधू कुठे आहे? माझी सिंधू कुठे आहे? तुझी आणि सिंधूची भेट कुठे झाली, कशी झाली, आणि तुम्ही दोघेही एकमेकांना कशी ओळखता? आता राघव हा प्रश्नावर प्रश्न पिंकीला विचारू लागतो. तर पिंकी म्हणू लागते, एक मिनिट, आता जरा शांत व्हाल का? परंतु राघव काही शांत व्हायला तयार नसतो. राघव पिंकीला विचारतो, प्लीज मला सांगा, माझी सिंधू कुठे आहे? मला माझ्या सिंधूला भेटायचं आहे. मला माहीत आहे की सिंधू कुठे आहे, तुम्हाला माहीत आहे, परंतु मला एक सांगा, आता माझी सावी कुठे आहे? मला सावी, सिंधू या सगळ्यांना भेटायचं आहे. प्लीज मला सांगा. परंतु आता पिंकी म्हणते, हो, अरे काय चाललं आहे तुमचं? अहो, एकच प्रश्न विचारा ना. अहो, तुम्ही किती प्रश्न विचारताय? अहो, तुमचा अंदाज बरोबर आहे. तर राघव म्हणतो की हो, मला माहीत आहे, माझा अंदाज बरोबर आहे. मला माहीत होतं ती कृष्णा नाही तर सिंधूच आहे. पिंकी ही राघवला म्हणते की हो, कृष्णा म्हणजेच सिंधू आहे. आता हे ऐकल्यानंतर राघवला खूप आनंद होतो, परंतु मधूच्या पायाखालची जमीनच सरकते. मधू घाबरून गेलेली असते, तिला धक्का बसतो. तर राघव मधूला म्हणतो, मधू, मला वाटतच होतं की ती माझी सिंधू आहे. मी पहिल्या दिवसापासून म्हणत होतो की ती माझी सिंधू आहे, परंतु कोणीही ऐकून घ्यायला तयारच नव्हतं. मी सांगितलं ना, ती माझी सिंधूच आहे. आता मात्र मधू काहीच बोलत नसते, ती घाबरून गेलेली असते. तर पिंकी मोठमोठ्याने हसू लागते. आता मात्र राघव आणि मधूला आश्चर्य वाटतं. राघव विचारतो, काय झालं आहे? तर पिंकी म्हणते, हेच ऐकायचं होतं ना, कसं फसवलं मी तुम्हा दोघांना? तर राघवला धक्काच बसतो. राघव म्हणतो, काय? तर पिंकी म्हणते की हो, तुमचा बालिश खेळ मला कळणार नाही असंच तुम्हाला वाटलं होतं ना, परंतु मी पिंकी आहे, पिंकी. मला कळणार नाही असं तुम्हाला वाटलं का? परंतु असं कधीही होणार नाही. मला तुम्ही कितीही फसवण्याचा प्रयत्न केला तरीही पिंकी धोंडे पाटील कधीही फसणार नाही. तर आता मात्र राघवला धक्का बसतो आणि राघव शांत होतो. तर पिंकी म्हणते, मला अगोदरच माहीत होतं तुमचं ते गोड गोड बोलणं यामुळे नक्कीच काहीतरी वेगळं घडणार, हे मला चांगलंच माहिती होतं. आणि त्यावेळी जे काही घडलं आहे ते आता मी तुम्हाला सांगू का? तर आता पिंकी राघवला म्हणू लागते, तुम्ही माझ्या पाण्यात काहीतरी मिसळलं होतं, याचा अंदाज मला तेव्हाच आला होता. आणि ही इंग्लिशवाली बाई, तिनेच येऊन ते मिसळलं, हेही मला चांगलंच माहिती होतं. आणि त्यानंतर तुम्ही जेव्हा तिथून निघून गेलात तेव्हाच मी माझं ग्लास चेंज केलं होतं. आता हे सगळं काही पिंकी राघव आणि मधूला सांगू लागते. तेव्हा मात्र राघव आणि मधूला धक्का बसतो आणि ते दोघेही शांतच होतात. आता पिंकी ही राघवला म्हणते, ही इंग्लिशवाली मॅम, हिच्याकडून काय अपेक्षा ठेवणार आपण? हिची तर लायकीच तेवढी आहे. परंतु तुम्ही, अहो, तुमच्याजवळ मला ही अपेक्षा नव्हती. तुम्हाला जर मला काही विचारायचं होतं तर मला विश्वासात घेऊन विचारायचं होतं. तुम्ही असं कराल असं मला वाटलंही नव्हतं आणि तुमच्याजवळ मला ही अपेक्षा कधीच नव्हती. अहो, तुम्ही जर मला विचारलं असतं की कृष्णाची तू खरंच मैत्रीण आहेस का, तर हो की नाही हे मी तुम्हाला खरंच सांगितलं असतं. परंतु आत्ताच्या घडीला मी तुम्हाला खरंच सांगत आहे, त्यामुळे प्लीज कान देऊन नीट ऐकून घ्या. मी सिंधूला भेटली नाही किंवा मी सिंधूला ओळखत नाही, परंतु सिंधूबद्दल मला कृष्णानेच सांगितलं आहे. सिंधूबद्दल कृष्णानेच मला सांगितलं आहे की जेव्हा कृष्णा इथे राहायला होती तेव्हा तुम्ही तिला सिंधू बोलायचाच. तुम्हाला वाटायचं की ती सिंधू आहे आणि सिंधू असल्याचा तुम्हाला संशयही होता आणि तुम्ही तिच्यावर संशयही घेतला होता. हे सगळं काही मला कृष्णाने सांगितलं आहे. परंतु काय तुमचा माझ्यावर विश्वास नाही ना? मग एक मिनिट, असं म्हणत पिंकी आपला मोबाईल घेते आणि कृष्णा आणि तिचा फोटो राघवला दाखवते. तर राघव पाहतो, परंतु पिंकीला काही न बोलता तिथून रागानेच निघून जातो. आता त्यानंतर तिथे मधू असते. आता पिंकी ही मधूजवळ येते आणि म्हणू लागते, ओ शायनिंग, तुम्ही आता माझा व्हिडिओही शूट केला असेल ना, मग त्यामध्ये मी चिकनी दिसत असेल ना? आता मात्र मधू शांतच होते. तर पिंकी म्हणू लागते, आता थोड्या वेळानंतर तू मला सेंड कराल का? मलाही बघायचं आहे त्यामध्ये मी कशी दिसत आहे. मात्र मधू काही न बोलता तिथून रागानेच निघून जाते. तर पिंकीचं तोंड उघडण्याचा प्लॅन राघव आणि मधूचा फसलेला असतो. तर पिंकी म्हणू लागते, माझं तोंड उघडण्याचा प्रयत्न करत होता का?
परंतु मी पिंकी आहे पिंकी. पिंकी जेव्हा एखाद्याला शब्द देते तो मरेपर्यंत पाळते. डोंट वरी सिंधुडी, आपली ओळख आहे आणि आपली मैत्री आहे हे मी जीव गेला तरी कोणालाही सांगणार नाही. तू माझी खरंच खूप बेस्ट फ्रेंड आहेस. यू आर माय बेस्टी. तर दुसरीकडे पाहायला मिळतं राघवची खूप चिडचिड होत असते. राघव म्हणू लागतो, मी हे काय करत होतो? मला माहीत होतं की हे सगळं काही पूर्णपणे चुकीचं आहे. मला माहीत होतं की चुकीच्या पद्धतीने मी माहिती काढण्याचा प्रयत्न करत आहे आणि मी जे काही वापर केला आहे ते चुकीचं आहे. खरंच माझ्या हातून खूप मोठी चूक झाली आहे. राघव तोडफोड करत असतो आणि राग व्यक्त करत म्हणू लागतो, जेव्हा मला सिंधूची आठवण येते तेव्हा मला काय होतं मला काहीच कळत नाही. माझा स्वतःवरच कंट्रोल राहत नाही आणि माझा भावनांवर ताबाही राहत नाही. चूक की बरोबर हेही मला कळत नाही. असं का होत असतं? तर पिंकी म्हणू लागते, असंच होतं कारण आपण एखाद्यावर जीवापाड प्रेम करतो आणि ती व्यक्ती आपल्यापासून दुरावते तेव्हा आपलं असंच होत असतं. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, त्या व्यक्तीच्या आठवणीमध्ये आपण अनेक चुका करत असतो. आपल्याला आपलं मन बजावत असतं, परंतु डोकं तर वरचढ असतं आणि त्यामुळेच आपल्या हातून चुका होत असतात. परंतु मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का? अहो, तुमचं सिंधूवर जीवापाड प्रेम आहे ना, मग त्यावर विश्वास ठेवा आणि कायम विश्वास ठेवायलाच हवा. तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं पिंकी ही वेश बदलून एका बाबांचं रूप घेऊन घरी आलेली असते. तर मधू ही पिंकीला विचारते की कोण आपण? तर पिंकी म्हणू लागते, संपूर्ण जग मला चिमटेवाला बाबा म्हणूनच ओळखतं. माझ्या दिव्य शक्तीनेच मला इथे पाठवलं आहे. तर मधू विचारते काय? तर पिंकी म्हणू लागते, कुठे फेडशील हे पाप बालिके, कुठे फेडशील? तुला कठोर शिक्षा व्हायलाच पाहिजे. आता मात्र मधूला धक्का बसतो आणि मधू घाबरून गेलेली असते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं राघव हा रिषभला म्हणतो की हा हेअर ब्रश सिंधूचा आहे. आता हा हेअर ब्रश आपल्याला DNA टेस्टसाठी पाठवायचा आहे. म्हणजे आता सिंधू आणि कृष्णाची DNA टेस्ट होईल आणि ही DNA टेस्ट मॅच झाली तर आपल्याला हवा असलेला पुरावा मिळणार आहे. तर रिषभ म्हणतो की ही DNA टेस्ट मॅच झाली म्हणजे आपल्याला समजेल ती कृष्णा नसून सिंधूच आहे. आता राघवचा हा प्लॅन सक्सेस होईल का हे पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद.